नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पा नमस्कार. आपल्या सोबत आहेत. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींच्या नई तालीम या संकल्पनेवर शाळेचं संचालन करणाऱ्या सुषमाताई शर्मा. सुषमाताई शर्मा यांनी महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात थांबलेली नई तालीम शाळा पुन्हा एकदा नव्या उमेदीनं सुरू केली आणि त्याचबरोबर गांधीवादी विचारानं गांधी विचारांचा प्रसार करणं आणि प्रसंगी संघर्ष करणं अशा प्रकारचं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि गांधीवाद पोहोचवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं कार्य त्या करत असतात. त्यामुळे आज महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्याशी नई तालीम ही शिक्षण विषयक महात्मा गांधींची संकल्पना आणि नव्यानं पुन्हा एकदा सेवाग्राम आश्रमात सुरू झालेल्या या शाळेविषयी आज आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. नमस्कार सुषमाताई. नमस्कार हेरम भाई. 2005 साली आपण सेवाग्राम आश्रमात जी शाळा पुन्हा एकदा सुरू केली, तर त्या निमित्तानं जे 3 दिवसाचं कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि त्यावेळी असलेले अनेक व्यक्ती आजही चांगल्या लक्षात आहेत. तर नई तालीम, बुनियादी शिक्षण हे शब्द या नव्या पिढीनं ऐकलेले असतात. महात्मा गांधींनी शिक्षणाविषयी काही म्हटलं होतं आणि अनेक ठिकाणी त्या शाळा चालत होत्या, अशा पद्धतीची चर्चाही होत असते. परंतु काळाच्या ओघात त्या शाळा हळूहळू कमी होत गेल्या. आज गुजरात किंवा काही राज्यांमध्ये त्या सुरू आहेत. तर महात्मा गांधींची शिक्षण विषयक दृष्टिकोन नेमका काय होता आणि या ज्या जवळपास 48,000 शाळा त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये होत्या, तर या शाळा नेमक्या आजच्या आपल्या शाळांपेक्षा वेगळ्या कशा होत्या हे थोडक्यात अगोदर सांगा. खरंय हे तुमचं म्हणणं की नई तालीम हा शब्द लोकांनी ऐकलेला असतो, पण आता जवळजवळ तो विस्मरणात गेलेला आहे लोकांच्या. पण 48 नाही, जवळजवळ 1 लाखापर्यंत या शाळा पोचलेल्या होत्या. संख्या खूप मोठी होती आणि कोठारी कमिशन जसं गठीत करण्यात आलं तसतशा या शाळा अचानक एका अर्थानं संपल्या किंवा संपवल्या गेल्या असं म्हणता येऊ शकेल. नई तालीम म्हणजे एका अर्थानं नवीन शिक्षण. 1937 साली वर्धा योजना जेव्हा लागू करण्यात आली, वर्धा शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये गांधीजींनी औपचारिकरित्या सगळ्या देशाच्या समोर नई तालीमचं प्रारूप ठेवलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देश जर का स्वतंत्र होणार असेल तर आपल्याला स्वतंत्र देशाचं राज्य कसं चालणार आहे, कशा प्रकारची स्वतंत्रता या देशातले नागरिक अनुभवू शकावे, त्यावर आधारित आपली शिक्षणाची रचना असली पाहिजे. स्वाभाविकपणे आपल्याला गांधीजी माहिती आहे की त्यांनी या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला आणि बहुसंख्य लोक जे खेड्यापाड्यामध्ये राहत होते अशा सगळ्यांना स्वातंत्र्याचा अनुभव यावा आणि त्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून एक विकेंद्रित विकासाची कल्पना आपल्याला दिली. आता या प्रकारच्या विकासाला पूरक असं शिक्षण देशामध्ये जर का मिळायचं असेल तर त्याचं प्रारूप कसं असेल हे त्यांनी नई तालीमच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडलं. हे मन, बुद्धी आणि शरीर यांचा सर्वांगीण विकास करणारं आणि एकात्मिक स्वरूपाचं शिक्षण आहे, ज्याच्यामध्ये उत्पादक कामाला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे, जे की इतर कुठल्याही शिक्षणापेक्षा आपल्याला वेगळं वाटू शकतं. उत्पादक काम त्यांनी महत्वाचं का मानलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या देशामध्ये बहुसंख्य लोक कष्टकरी आहेत, श्रमजीवी आहेत, त्या आणि समाजाच्या धारणेसाठी त्यांचे हे श्रम अतिशय मोलाचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर का या श्रमजीवी लोकांच्या जीवनाला आणि त्यांच्या ज्ञानाला जर का शास्त्रीय ज्ञानाची जोड देता आली औपचारिक शाळांमधनं, तर त्यातून निर्माण होणारी जी शिक्षण पद्धती आहे ती बहुसंख्य लोकांना स्वाभिमानाने जगता येणारी, आत्मसन्मान देणारी आणि त्याच सोबत त्यांच्या ज्ञानाला औपचारिक व्यवस्थेमध्ये महत्वाचं स्थान देणारी ती ठरेल असं त्यांना वाटत होतं. आणि त्या अर्थानं
संबंध रचनेच्या केंद्रस्थानी श्रमजीवी येऊ शकला असता. ते अत्यंत महत्वाचं असं दर्शन आहे आणि म्हणूनच ते अतिशय मोलाचंही आहे. अच्छा. परंतु या ज्या 1,00,000 शाळा होत्या, या भारतभरातल्या शाळा महात्मा गांधींना मानणारी सरकार त्यानंतरच्या काळात सत्तेवर असून सुद्धा या शाळा काहीशा अशा अस्तंगत किंवा विस्कळीत का होत गेल्या? त्याची कारणं समाजाच्या मानसिकतेमध्ये पण आहेत का आणि सरकारच्या धोरणामध्ये पण आहेत? थोडंसं आपल्याला इतिहासाकडे बघावं लागेल, की त्या काळचा जेव्हा इतिहास आपण बघतो 1937 साली जेव्हा जिथे काँग्रेसचं सरकार होतं, अशा 7 प्रांतिक सरकारांच्या जे मुख्य होते तिथले आणि शिक्षणाबद्दल आस्था ठेवणारे, नेतृत्व करणारे जे लोक होते, ते या वर्धा शिक्षण परिषदेमध्ये सहभागी झाले होते. आणि त्यांच्या समोर जेव्हा गांधीजींनी हा शिक्षण विचार ठेवला, त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली आणि डॉक्टर झाकीर हुसेन कमिटीची स्थापना त्यामध्ये झाली आणि नई तालीमचा प्रचार प्रसार करणं, प्रशिक्षण करणं शिक्षकांचं, याची मोठी जबाबदारी या हिंदुस्थानी तालिमी संघाला दिली गेली होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर हुसेन होते. असं म्हणता येऊ शकेल की काँग्रेसच्या त्या काळच्या नेतृत्वाने अतिशय सकारात्मकरित्या नई तालीमकडे पाहिलं आणि याचं फार चांगल्या रीतीने कामही सुरू झालं. परंतु एका अर्थानं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक आवाज असा होता काँग्रेस नेतृत्वामध्ये सुद्धा, की ज्याला असं वाटत होतं की गावाकडे जा आणि गावाच्या एकूण व्यवस्थेवर आधारित गांधींना जे अपेक्षित असलेलं शिक्षण पद्धती आहे ही आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला विसंगत आहे, किंबहुना थोडी मागे ठेवणारी आहे, असं या लोकांना वाटत होतं. आणि त्यामुळं एका अर्थानं जरी सकारात्मकरित्या काही लोकांनी याकडे पाहिलं, अनेक उत्तम मजबूत असे प्रयोग यातून आकाराला आले, पण त्याच सोबत समांतर रचना जी चाललेली होती ती देशाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे घडवणारी आणि त्यांना नई तालीम हे त्यातला जो शिक्षण विचार आहे तो जरी महत्वाचा वाटला तरी अंतिम ध्येय हे वेगळं होतं. ग्रामीण विकासाला केंद्रबिंदू ठेवणारं गांधींचं दर्शन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे केंद्रीभूत विकासाचं दुसरं दर्शन हे परस्पर विसंगत असल्यामुळं त्याला जे राजकीय बळ मिळायला पाहिजे होतं, त्यासाठी सर्वदूर नई तालीम पसरण्याचा एक समान पद्धतीनं जो प्रयत्न व्हायचा होता तसा न झाल्यामुळं समांतर पद्धतीनं एक चाकोरीबद्ध शाळा आणि ज्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला भर दिला जाईल असं म्हटलं गेलं, पण प्रत्यक्षात तेही झालं नाही. पुस्तकी शिक्षणच आपण वापरत राहिलो आणि दुसरं नई तालीमचं शिक्षण, ह्याच्यामध्ये थोडा संघर्ष झाला असं म्हणता येऊ शकेल. या विचारांमध्ये संघर्ष झाला आणि त्यामध्ये देशातल्या समाजालाही नई तालीमचं क्रांतिकारत्व समजू शकलं नाही असं आपण म्हणू शकतो. कदाचित तो काळही असा होता की आपल्याकडे विकासासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्याही आपल्याकडे नसल्यामुळं आणि पर्यावरणाचे प्रश्नही इतके बिकट झालेले नव्हते, त्यामुळेही गांधी जे म्हणत होते त्याचं महत्व समाजाला समजू शकलं नाही, समाज समजू शकला नाही, नेतृत्वही त्या प्रमाणामध्ये समजू शकला नाही आणि म्हणून त्याच्या मागे राजकीय बळ उभं राहू शकला नाही. त्याचसोबत त्यासाठी लागणारं संशोधनात्मक बळ आणि एक सातत्य, जिद्द जी हवी असते शिक्षण विभागाची, शिक्षण क्षेत्राची, ती त्याच्या पाठीमागे पुरेशा प्रमाणामध्ये उभी राहू शकली नाही असं मला वाटतं. आणि नई तालीम ही सोपी तालीम नाहीये, हेही मी त्याचसोबत आपल्यासमोर मांडू इच्छिते. पुस्तकी शिक्षण देणं आणि चाकोरीबद्ध मूल्यमापनाची रचना उभी करणं हे तुलनेमध्ये सोपं आहे. परीक्षा पद्धती अवलंबिणं आणि त्याच्या आधारे मुलांचं मूल्यांकन करणं हे तुलनेत सोपं आहे, पण नई तालीम हे सर्वांगीण विकासाचं दर्शन आहे, त्यामुळं सर्वांगीण दृष्टी ठेवूनही त्यात मूल्यमापन अपेक्षित आहे आणि ते त्या मानाने अवघड आहे की श्रमाचं आणि बुद्धीची सांगड कशी घातली जाईल, ती एकात्मिकरित्या ही पद्धत कशी विकसित होईल, ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि बरीच ऊर्जा मागणारी ही एक पद्धत आहे. एक आणखी छोटासा अवकाश जो तयार झाला तोही मी आपल्याला सांगू इच्छिते.
राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा 2005 यामध्ये काम आणि शिक्षण नावाचा एक स्वतंत्र फोकस ग्रुप तयार झाला होता आणि कामातून, उत्पादक कामातून आणि हस्तोद्योगातून उत्तम दर्जाचं शिक्षण होऊ शकतं हा विचार डॉक्टर अनिल सदगोपाल आणि डॉक्टर कृष्ण कुमार यांनी पुन्हा एकवार देशाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो अवकाश या करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये, या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये दिला. त्याच कारणास्तव आनंद निकेतनचा हा नवा प्रयोग नव्यानं सुरू करण्याची आम्हाला शक्यता निर्माण झाली आणि तो प्रत्यक्षामध्ये आणता आला. त्यामुळं याचं योगदान या दोन माणसांना देऊनच आपण पुढला संवाद केला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या या आनंद निकेतन शाळेचं एक वैशिष्ट्य असं की शिक्षण शास्त्रातलं जे चिंतन आहे आणि त्यात चिंतन करणारे जे व्यक्ती आहेत, म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला, कृष्ण कुमार असतील, अनिल सदगोपाल असतील, रमेश पानसे सर असतील, मेधाताई पाटकर असतील, तर या सर्वांची चर्चा विनिमय करून आणि शास्त्रीय प्रयोगाच्या आधारे तुम्ही तिथल्या उपक्रमांची रचना केलेली आहे. तर आनंद निकेतन शाळेतले जे काही उपक्रम आहेत किंवा गांधीजींच्या विचाराच्या आधारे ही शाळा चालते म्हणजे नेमकं काय चालतं आणि आमच्या शाळांपेक्षा ही शाळा नेमकी वेगळी कशी आहे, हे थोडंसं आम्हाला उपक्रमाचे उदाहरणं घेऊन सांगा. जरूर. तुम्हाला एक मी सांगू इच्छिते की जेव्हा 2005 साली ही शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला, आता तुम्ही पानसेंचा उल्लेख केला, त्या काळामध्ये पानसेजी जवळजवळ 2-3 वर्ष नई तालीमचा इतिहास मराठीमध्ये आणू इच्छित होते आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती हा संवाद पानसेजींचा आम्हाला करण्याची संधी मिळाली. तर आपल्याला नक्कीच जाता येऊ शकेल आणि त्या विश्वासानं ही शाळा 2005 मध्ये सुरू केली. तेव्हा आपण इयत्ता बालवाडी आणि इयत्ता पहिली या 3 गटांसह, बालवाडीचे 2 गट आणि इयत्ता पहिली अशीच आपण सुरुवात केली आणि बालकेंद्री शिक्षण काय आहे याही संदर्भातला एक अभ्यास सोबत चाललेला होता. त्यामुळं आधुनिक काळातील बालशिक्षणाच्या विभिन्न सिद्धांत आणि नई तालीमचे सिद्धांत याची नीट सांगड घालत या प्रयोगाची सुरुवात झाली. अर्थात या प्रयोगात सुद्धा उत्पादक काम हे आम्हाला केंद्रस्थानी राहणं हे अतिशय महत्वाचं वाटलं, कारण संबंध पाठ्यक्रमाची रचना जर का आपण पाहिली तर जीवनाच्या ह्या मूलभूत गरजा तर आहेतच, पण त्याचसोबत पाठ्यक्रमाचा मोठा आराखडा याच्या अवतीभवती तयार झालेलाही आपल्याला दिसतो, जरी उत्पादक काम त्याच्यासोबत नसलं तरी. त्यामुळं या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, उदाहरणार्थ शेती आणि वस्त्र याच्या अवतीभवती पाठ्यक्रमाचं जेव्हा मॅपिंग करण्यात आलं त्यावेळेस असं लक्षात आलं की मोठा आवाका आपल्याला याच्या अवतीभवती जोडता येऊ शकतो, शास्त्रीय ज्ञानाचा आणि कर्मेंद्रियांच्या सहाय्यानं जीवनोपयोगी ही कौशल्य शिकून घेणं या संदर्भातला. आणि त्यामुळं एका बाजूनी उत्पादक कामांमध्ये शेती, बागकाम, स्वयंपाक आणि वस्त्रकलेमध्ये कताई आणि शिवणकाम या दोन्हीची सांगड घालत या पाठ्यक्रमाची रचना आम्ही उभी केली. यातून एका अर्थाने छोट्या छोट्या यंत्रांचा वापर करत मुलांना उत्पादक कामाचा आनंदही घेता आला, निसर्गासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि समाजासोबत सांगड घालत या सगळ्या प्रश्नांचा नीट विचार करत अगदी लहानपणापासून ही पाठ्यक्रम कसा जोडता येऊ शकेल याचा शोध आम्ही घेऊ शकलो आणि ते खूप चांगल्या रीतीने काम करता आलं असं आम्हाला वाटतं. पण दैनंदिन शाळेचे जे वेळापत्रक आहे तर त्या वेळापत्रकामध्ये प्रत्यक्ष पाठ्यक्रम शिकणं आणि प्रत्यक्ष काम करणं याचं विभाजन नेमकं कसं केलेलं असतं आणि असे काही स्पेसिफिक उपक्रम सांगा की जे खूप वेगळे आहेत आणि जे आम्हाला थेट गांधीवादाची झलक त्या उपक्रमामध्ये सापडेल. तुमचं म्हणणं खरं आहे की
नई तालीम जर का करायची झाली तर त्यात उत्पादक कामाला भरपूर अवकाश असल्यामुळं आणि उत्पादक कामाचं स्वरूप जे मी तुम्हाला सांगितलं, उदाहरणार्थ मी दोन्हीची सांगड घालत तुम्हाला आता तुमच्या समोर ही मांडणी करीन की उत्पादक कामामध्ये शेती जर का आपण महत्वाचं काम ठरवलं तर पावसाळा आला की आधी आपल्याला जमीन तयार करून लागवड करावी लागते. ती लागवड पावसाचा अंदाज घेत आणि मोजक्या वेळामध्ये ते काम पूर्ण करावं लागतं. त्यामुळे जर का तासिकांमध्ये बांधलेलं वेळापत्रक असेल तर आपल्याला हे काम करता यायचं नाही. त्यानंतर एक टप्पा असा येतो की तण काढायचं असतं. ते तण काढत असताना तुम्हाला सलग एका विशिष्ट वेळामध्ये ते काम करणं महत्वाचं असतं. त्यामुळे इथे लवचिकता ठेवणं हे अत्यंत गरजेचं. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. ही लवचिकता जर का ठेवली तर आपल्याला साधारणपणे वेळापत्रकामध्ये आम्ही असं मानलं होतं की उत्पादक कामाचे तास हे उत्पादक काम आणि कला आणि क्रीडा याच्यासाठी साधारणपणे रोज 2 ते 2.5 तासाचा वेळ आणि 3.5 तासाच्या वेळामध्ये इतर उपक्रम असे जर का घेतले तर साधारणपणे 7 तासाचं वेळापत्रक आमचं आणि मध्ये जेवणाचा वेळ, मोकळा वेळ असा धरला तर 7 तासाचं वेळापत्रक शाळेचं तयार झालं. या 7 तासाच्या वेळामध्ये कलानुभवांपासून ते उत्पादक कामापर्यंत आणि साधारणपणे सर्व प्रकारच्या क्षमता, बौद्धिक क्षमता ज्या महाराष्ट्र बोर्डाच्या आहेत, यासाठी मी म्हणते की शाळा आता नोंदणीकृत आहे महाराष्ट्र बोर्डाच्या अंतर्गत आणि त्यामुळं हा जो पाठ्यक्रम आहे हाही आम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तो वेळेत पूर्ण करणं हेही महत्वाचं आहे, पूर्ण लवचिकतेसह. तर ह्याची सगळ्यांची सांगड आम्ही नीटपणे घालायचं ठरवलं आणि आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येक इयत्तेला असणारा पाठ्यक्रम आणि ही उत्पादक कामं ही या नेमक्या वेळामध्ये आपल्याला पूर्ण करता येतात. त्याशिवाय मुलांना योग्य वेळामध्ये इयत्ता 4थी पासून कम्प्युटर चालवण्याचं आणि कम्प्युटरद्वारा शिक्षण या दोन्ही गोष्टींची सांगड आम्ही 4थी पासून घालायला सुरुवात केली. तेही शिक्षण, त्याशिवाय संगीतामध्ये गायन वादन यासारख्या गोष्टीही शाळेच्या या वेळापत्रकामध्ये लवचिकतेनं बसवल्या आणि आम्हाला असं लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी सहजपणे साध्य केल्या जाऊ शकतात. ही सांगड घातल्यामुळं औपचारिक जे पाठ्यपुस्तक आधारित शिक्षण आहे किंवा क्षमता आधारित जो शिक्षणाचा भाग आहे तो पूर्ण करणंही शक्य झालं. पाठ्यपुस्तक हे साधन म्हणून वापरलं. ते पाठ्यपुस्तक केंद्रीय शिक्षण आपण केलेलं नाही, पण पाठ्यपुस्तकाचा वापर यासाठी केला की शाळेत येणारी बहुसंख्य मुलं ही परिसर शाळा म्हणून सुरुवात झाली आणि त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातली, सामाजिकदृष्ट्या कमजोर गटातली मुलं होती. त्यामुळे पाठ्यपुस्तक हे त्यांच्याजवळ असणं ही अगदी एक महत्वाचा भाग होता. त्यामुळे तो पूर्णपणे बाजूला सारला नाही, पण त्याच्या भोवतीच फक्त शिक्षण केंद्रित झालं नाही, तर त्याचा समन्वय साधत, त्याचा गरजेप्रमाणे उपयोग करत, उत्पादक कामांना सोबत घेत आणि अवतीभोवती चालणारं जग शाळेमध्ये आणत आणि मुलांना शाळेमध्ये, समाजामध्ये, परिसरामध्ये घेऊन जात या शालेय उपक्रमांची आणि शिक्षणानुभवांची नीट सांगड घातली गेली. वेळेअभावी तुम्ही खूप तपशिलामध्ये उपक्रम सांगू शकत नाही, परंतु तरी आम्हाला उत्पादक कामाच्या संदर्भात काय काय उत्पादनं केली जातात किंवा कला अनुभव दिला जातो, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे कला अनुभव दिले जातात आणि तुम्ही जे म्हणालात की परिसराच्या जोडून आम्ही काही उपक्रम राबवतो, तर अशी यादी केल्यासारखं सांगितलं तरी चालेल, परंतु एक कल्पना येण्यासाठी उपयोग होईल असं. हा, मी तुम्हाला ठोस सांगते. उदाहरणार्थ आपण शेती घेऊया. आता शेतीमध्ये बालवाडी जर का असेल तर ती काय करेल, तर बालवाडीमध्ये छोटे छोटे प्रयोग, साधारणपणे अंकुर आणण्याचे, बिया टाकण्याचे, हे जसे केले जातात ते केल्यानंतर प्रत्यक्ष वाफा लावून भाजी कशी उगवायची, ती भाजी खुडायची, ती भाजी खुडल्यानंतर त्याचं सॅलड बनवायचं आणि ते दुपारच्या जेवणामध्ये खायचं. ते कसं लागलं ह्याचा अनुभव घ्यायचा, त्यावर चित्र काढायची, त्यावरती बोलायचं, त्याच्या भोवती भाषेची रचना करायची.
तसंच आपल्याला इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थीच्या पातळीवरती हे उपक्रम घेत असताना गणिताचा भाग जर का म्हणायचा झाला तर अप्रमाणित मापक म्हणजे काय, तर आता जर का भेंडी लावायची झाली तर अप्रमाणित मापक म्हणजे विशिष्ट लांबीची काडी वापरून आपण तेवढ्या लांबीवरती बिया कशा घालायच्या, त्या कशा घालायच्या. समांतर रेषा सरींवरती लावायचं म्हणजे समांतर रेषा म्हणजे काय. मग एवढ्या अंतरावर तर इतक्या जर का जागी आपण रोपं लावली असतील किंवा बिया लावल्या असतील तर एवढ्या सरींवरती किती जागी आपण झाडं लावली. बेरीज, गुणाकार ह्याचाही समावेश याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतो. साधारणपणे एवढा प्लॉट आपला आहे, त्याची लांबी किती, रुंदी किती, ह्याचं जर का मोजमाप आपण केलं तर आपल्याला ह्याच्या आधारे आपल्याला परिमिती काय आहे, क्षेत्रफळ काय आहे, ह्याचाही मुलांना अंदाज देता येऊ शकतो. या प्रकारे पुढे जात आपण जर का उत्पादन एवढं झालं असेल तर त्या उत्पादनाचं मोजमापही मुलं करू शकतात. वजन मोजणं ते दशांश अपूर्णांकापासून यामध्ये मुलांना त्याचा उपयोग करता येऊ शकतो. शिवाय जेव्हा आपण ह्याची विक्री करतात मुलं, तेव्हा 1 किलोचा भाव हा असेल तर ज्या प्रकारे त्यांनी भाजी विक्री केली असेल त्याची किंमत किती, मग आज एवढी विक्री जर का झाली असेल तर किती पैसे आपल्याला मिळाले, त्याचे तक्ते तयार करणं. काही काळामध्ये म्हणजे या सबंध ऋतूमध्ये आपल्याला मिळालेला जो काय उत्पादन आहे त्या उत्पादनाचा लेखाजोखा ठेवणं, अशा रीतीने हे पुढे जातं. अगदी आम्ही नैसर्गिक पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं शेती करतो, त्यामुळं जमिनीचा पोत, त्याच्या संदर्भातले काही प्रयोग करणं, त्यानंतर तो पोत कसा महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन तो पोत कसा वाढवता येईल याचे काही प्रयत्न करणं. म्हणजे तण काढत असताना ते तण इकडे तिकडे न फेकताच ते झाडांच्या अवतीभोवती झोपवणं आणि तो सेंद्रिय पदार्थ जेव्हा कुजतो तेव्हा एका अर्थानं जमीन आपण खतावत असतो, हेही मुलांना लक्षात येतं. त्यानंतर रोपांवरती अनेक प्रकारचे किडे येतात, त्या किड्यांचं निरीक्षण करत असताना किड्यांचं जीवनचक्र मुलं समजतात, बुरशीचा अभ्यास करतात. पुढे जातात तेव्हा जैवविविधतेचं महत्व, ग्रीन रिव्होल्युशन काय आहे, ग्रीन रिव्होल्युशनच्या विरोधामध्ये येणारी मतं काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, अगदी GM टेक्नॉलॉजी काय आहे, तिचा लोकांवरती काय परिणाम होतोय, इथपासून ते मिश्र पीक पद्धतीचं महत्व, अशा अगदी त्याचा मोठा आवाका आपल्याला याच्यामध्ये घेता येऊ शकतो. त्यामुळं खाण्यापिण्याच्या पद्धती त्या सुद्धा त्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे, या सगळ्यांचा समावेश करणं आपल्याला शक्य असतं. वेळेच्या अभावी मला खूप मोठा विस्तार सांगता येणार नाही, पण मी आपल्यासमोर हे मांडू इच्छिते की बालवाडीपासून ते थेट 10वी पर्यंत आणि मी तर असं म्हणेन की 12वी पर्यंतचं विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक भान, सामाजिक शास्त्र या सगळ्यांचा समावेश आपल्याला शेतीमध्ये करता येऊ शकतो आणि तो केला जातो. त्याच्यासाठी बाहेर भेटी पण आम्ही देत असतो आणि ती शाळेत परिसरातल्या प्रश्नांशी विद्यार्थ्यांना जोडणं हे एक तुमच्या शाळेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण 2 वर्षापूर्वी जेव्हा मी तुमच्या शाळेमध्ये आलो होतो तेव्हा तुमचे विद्यार्थी चौकामध्ये पथनाट्य करत होते किंवा आता सुद्धा वर्धा शहरामध्ये जे जुने वृक्ष तोडण्याचं जे शासनाने वृक्ष तोडले तर त्याच्या विरुद्धच्या आंदोलनात सुद्धा तुमच्या शाळेने एक निर्णायक अशी महत्वाची भूमिका बजावली. तर परिसराशी जोडून घेणं किंवा समाजाशी शाळेला जोडणं या संदर्भातले काय उपक्रम आहेत? जसं उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा आलात म्हणालात कचरा व्यवस्थापन हा परिसराशी जोडलेला अतिशय मूलभूत असा प्रश्न आहे की कचरा का होतो, कसा होतो, त्याच्यामध्ये अगदी गरजेचा भाग कुठला आणि गरज नसलेला जीवन पद्धतीतून निर्माण होणारा कचरा हा कोणता आहे आणि यामध्ये काय बदल करता येतील, त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, याचा जेव्हा शाळा पातळीवर प्रयत्न आम्ही केला तसाच तो घरामध्ये मुलांनी केला. म्हणजे कुजणारा कचरा वेगळा, न कुजणारा कचरा वेगळा आणि त्याचं व्यवस्थापन वस्ती पातळीवरती कसं होऊ शकतं आणि त्या संदर्भामध्ये पथनाट्य तयार करून ते लोकांपर्यंत घेऊन जाणं, हा सबंध प्रक्रिया, अगदी परसबागा तयार करणं
तिथपासून म्हणजे जो कचरा आपण कुजवतो त्यापासून आपल्याला परसबाग तयार करता येते आणि आपण आपल्या पोषणाची व्यवस्था घराघरांमध्ये चांगल्या रीतीने करू शकतो काही अंशी. तिथपर्यंत तो एक समाजापर्यंत जाण्याचा एक कार्यक्रम आम्ही घेतला होता. त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा आता अलीकडे गांधी उद्यासाठी हा 2 वर्षापूर्वी मुलांनी घेतलेला कार्यक्रम, याच्यामध्ये मुलांनी जे असंघटित क्षेत्रात काम करणारे आमचे पालक जसे आहेत तसे सेवाग्राम चौकामध्ये वर्ध्यामध्ये अनेक लोक आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचं जीवन समजून घेतलं आणि ते समजून घेत असताना विकेंद्रितपणे जगणारे असंघटित क्षेत्रातले हे लोक त्यांच्या जगण्यातल्या प्रश्नांना कसं भिडता येऊ शकेल, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या काय अपेक्षा आहेत या जाणून घेतल्या आणि गांधींचं तत्वज्ञानही जाणून घेतलं. खादी समजून घेतली. त्यानंतर तेल जे साधारणपणे आपल्या गावामध्ये पिकत होतं विविध प्रकारचं, ते वैविध्य संपून तेल स्वराज्यासाठी इथे स्थानिक ज्या संस्था काम करत होत्या, तर ही तेलाची उत्पादनं जवळजवळ बंद झाली शेतकऱ्यांची आणि सोयाबीन एका अर्थानं जे दुसऱ्यांच्या गरजेपोटी बाहेरच्या गरजेपोटी आपण त्याची सुरुवात केली आणि एका अर्थानं या सबंध प्रक्रियेमध्ये आम्ही कापसाच्या क्षेत्रात येतो तर कापूस पिकवणारे शेतकरी त्यांची आत्महत्या, त्याच सोबत तेलबी कमी होणं, प्रथिनं जी शरीराला अत्यंत गरजेची आहे त्या डाळ पिकवण्याचं प्रमाणही कमी होणं, या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा शेतकऱ्यांसोबत मुलाखती होत होत्या तेव्हा हे सगळं मुलांच्या समोर स्पष्ट होत होतं. चेतना विकास या संस्थेला जाऊन जेव्हा मुलं भेटतात आणि अशोक बंग यांच्याकडनं शेती व्यवस्थेबद्दलचं एकूण शास्त्र आणि पर्यायी योजना काय असू शकते, जी जमिनीला उर्वरक ठेवणारी आणि लोकांना दीर्घकालीन पोषण देणारी, अन्न सुरक्षा देणारी ती काय असू शकते हे समजून घेतात किंवा जावंदियाजींशी बोलून शेतकऱ्यांचा आंदोलन कशा प्रकारे होत होतं आणि काय त्यांच्या मागण्या आहेत, का त्यांच्या प्रश्नांना वेगळ्या प्रकारे भिडण्याची गरज आहे, हे सगळं जेव्हा मुलं योग्य वयामध्ये समजून घेतात तेव्हा गांधी उद्यासाठी याचं एक त्यांनी नाटक तयार केलं. पथनाट्यासारखं ते होतं आणि त्याचे वर्ध्यामध्ये विविध ठिकाणी प्रयोग केले. हे प्रयोग एका अर्थानं मुलांना समाजाशी जोडणारे जसे होते तसेच समाजाकडून शिकणारेही होते. त्याचबरोबर अगदी जागतिक पातळीवर जर का बघायचं झालं तर ग्रेटा थनबर्ग तिने आत्ता जे अलीकडेच केलेलं फ्रायडे फॉर फ्युचर हे जे आव्हान आहे ते आव्हान मुलांनी स्वीकारलं आणि आम्ही आमच्या पातळीवरती स्वतःचं मुलांनी पथनाट्य घेतलं, तयार केलं आणि ते पथनाट्य परिसरामध्ये फिरवलं. तर एका अर्थानं अशा अनेक अंगानं ब्लॅक लाईव्हज मॅटर हे अलीकडे कोरोना काळामध्ये जे काही घडलं त्याला आम्ही असा प्रतिसाद दिला आणि आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वर्धा सेवाग्राम रस्त्यावरचे वृक्ष हे वर्धा म्हणजे रस्त्याच्या चौपदरीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तोडले जात आहेत आणि हा एक अतिशय पारंपरिकरित्या एक वेगळा म्हणजे इतिहास वेगळा सांगणारा कुठल्या विकासाची दिशा गांधींनी घेतली होती आणि त्यांच्या सेवाग्राम आश्रमापर्यंत जाणारा हा जो ऐतिहासिक रस्ता आहे ज्याच्या दोन्ही बाजूला त्यांच्या त्या काळच्या सहकाऱ्यांनी झाडं लावली होती, आर्य नायकमजी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी झाडं लावली होती, चरखा संघाच्या लोकांनी झाडं लावली होती. तो विचार, तो इतिहास, ती संस्कृती याचं पुरेसं महत्व आपण समाजाने ओळखलं पाहिजे आणि विकासाचा जो आवाज आहे तो आवाजही आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून आम्ही रस्त्याचे रुंदीकरण ज्या पद्धतीनं केलं जात आहे तसं न करता तिथे रस्ता म्हणजे झाडं शाबूत ठेवून रस्ता रुंदीकरण करावं आणि इतिहास जागवावा अशा प्रकारची पर्यावरणीय आणि ऐतिहासिक सामाजिक भूमिका घेऊन हे आंदोलन केलं. मुलांनी विज्ञानाची जोडणी देत 5 सप्टेंबरला ही झाडं आम्हाला काय शिकवतात हे मोठ्यांना सांगितलं. एका अर्थानं झाडं मुलांना शिकवणारी, मुलं मोठ्यांना शिकवणारे अशा रीतीनं अतिशय समृद्ध करणारी, सगळ्यांना समृद्ध करणारी ही शिक्षण प्रक्रिया होती. त्यामुळं रचना आणि आंदोलन हे सोबत जाणारं, समाज आणि शिक्षण हे सोबत जाणारी ही शिक्षण पद्धती आहे असं मला सांगावंसं वाटतं. तुमचं स्वतःचं शिक्षण शास्त्राविषयीचं आकलन खूप चांगलं आहे.
रमेश पानसे सरांची पण तुम्हाला जोड मिळाली, तर त्याच्यातून प्रत्यक्ष अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत तुमच्या शाळेतल्या आणि मूल्यमापनाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे सुरुवातीची जी तुमची वर्कशीट्स आहेत, ती पण मी बघितलेली आहेत किंवा पालकांना जे प्रगतीपत्रक दिलं जातं, तर त्याच्यावरच्या नोंदी पण मी बघितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त गांधी म्हणजे उत्पादकता इतकंच वैशिष्ट्य या शाळेचं राहत नाही. तर ही एक प्रयोगशील शाळा म्हणून सुद्धा मी या शाळेकडे बघतो. तर अध्यापनाच्या पद्धती आणि मूल्यमापनाच्या पद्धती या वेगळ्या कशा आहेत? याच्याबद्दल थोडक्यात सांगा. यामध्ये आपण हे लक्षात घेऊया की काही विषय आधारित जे ज्ञान आहे ते साधारणपणे मुलांना कृतिशील पद्धतीनं विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्या प्रकारे इतर शाळांमध्ये घेतलं जातं, म्हणजे चाचण्या दिल्या जातात किंवा मुलांना काही उपक्रम दिले जातात. उदाहरणार्थ काही मोजमाप त्यांनी करून दाखवायचे आहे, वर्गखोल्यांचं मोजमाप करायचं आहे, जागा किती आहे, किंवा त्यावर आधारित काही उदाहरणं दिली जातील की उदाहरणार्थ या जागेमध्ये किती बसकरं बसतील, किंवा या आकाराची किती बसकरं बसतील, किंवा या भिंतीला पेंट करण्याकरता किती पेंट लागेल. अशा प्रकारचं वरच्या पातळीवरचे अप्लाइड समज देणारी उदाहरणं जशी दिली जातात, त्याचसोबत साधारणपणे साध्या चाचणीतूनही मुलांना उदाहरणं दिली जातात, चाचणी घेतली जाते. शिवाय मुलं दैनंदिन पातळीवरती जे काम करत असतात, बागेत काम करत असतात किंवा स्वयंपाकघरात काम करत असतात किंवा वर्गात काम करत असतात, या सबंध काळामध्ये मुलं प्रत्यक्ष मोजमाप कसं करतात, शिवणकाम करत असताना मोजमाप कसं करतात, त्यांना मीटर सेंटीमीटर या सगळ्यांची समज येते का, ते कशा पद्धतीनं कामाची आखणी करतात, त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवतात ज्याच्यामध्ये उपयोजित ज्ञानाचा वापर केलेला आहे, याची निरीक्षणं सतत ठेवली जातात. हा झाला औपचारिक शिक्षणाचा भाग. त्याचसोबत हे करत असताना मूल इतरांशी मैत्रीपूर्ण पद्धतीनं वर्तन करतं का, त्याच्यामध्ये अवधान आहे का, की जर का बागकाम करत असताना माझा हा वाफा आहे पण इतरांच्या वाफ्याच्या बाबत मी बेदरकार आहे, त्यावरून मी माझा पाईप नेतोय किंवा त्यावरून मी धावत जातोय, तर अशा प्रकारच्या एक काही प्रसंग मी सांगितले. अशा प्रकारचं दुसऱ्यांच्या कामाबद्दलचं भान ठेवलं जातं का, संवेदनशीलता ठेवली जाते का, किंवा मिळून काम जेव्हा करायचं असतं, व्यक्तिगत काम जसं असतं तसंच मिळून काम काही करायचं असतं. व्यक्तिगत कामाच्या बाबत बरेचदा आपण अतिशय दक्ष असतो, पण सामूहिक कामाच्या बाबत आपण इतरांवर ढकलण्याची आपली प्रवृत्ती असते. तर सामूहिक कामामध्ये सुद्धा त्या प्रकारच्या जबाबदारीनी मुलं ते काम करतात का. उदाहरणार्थ शाळेची सफाई ही आपण सगळे मिळून करत असतो, शाळेमध्ये सफाई कामगार नाही, त्यामुळे हे सफाईचं काम करत असताना जेव्हा लहान ते मोठ्या मुलांपर्यंत उभे गट असतात, त्यामध्ये मुलं कशा पद्धतीनं काम करतात, ते जबाबदारी बाळगतात का, त्याकडे ते कसं बघतात, कंटाळा करत असतील तर त्यात मुलगा आणि मुलगी असा काही त्यात भेद दिसतो का, या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष असतं. म्हणजे लिंगभाव निरपेक्ष पद्धतीनं काही कामांकडे बघितलं जावं. स्वयंपाकातली कामं असू देत किंवा सफाईची कामं असू देत किंवा शेतीची कामं असू देत, ती करत असताना हे भान ठेवलं जातं का, याकडेही बारकाईने लक्ष दिलं जातं. शिवाय सभा असतात, लोकतांत्रिक पद्धतीनं शाळा चालावी असं आम्ही मानतो. त्यामुळं सभांमध्ये मुलं मांडणी कशी करतात, त्यामध्ये त्यांचे विचार स्पष्ट आहेत का, आपलं म्हणणं नीटपणे निर्भयपणे मांडू शकतात का. म्हणजे व्यक्तिमत्वाचे हे अनेक पैलू सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या, त्याचसोबत बौद्धिक दृष्ट्या उपयोजनाच्या पातळीवरच्या क्षमता मुलांमध्ये दिसतात का, ह्याचा लेखाजोखा वेगवेगळ्या टप्प्यांच्या पातळीवर मुलांचं निरीक्षण करून चाचण्या देऊन हे घेतलं जातं, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शेवटी प्रगती आढावाही दिला जातो. पण हे पुन्हा पुन्हा पालकांच्या समोर मांडलंही जातं. मुलांना स्वयंचिंतन करून एक स्वतःला आपण नीट घडवतोय की नाही, त्याची एक आम्ही चेकलिस्ट पण तयार केली, की मी जर का स्वतःचं मन, बुद्धी आणि शरीर तिन्ही अंगांनी स्वतःला घडवायचं जर का असेल आणि त्याची जबाबदारी मी स्वतः घ्यायची असेल, तर मग मी माझ्या या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष देतोय की नाही देते, की कुठल्या गोष्टी सुटून जात आहेत. तर
मुलांनी आपली जबाबदारी स्वतः घेणं, कारण आपण हे मान्य करतो की शिक्षक कोणाला घडवू शकत नाही, मुलांनी स्वतः घडवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपण ही संधी देऊ शकतो, पण त्या संधीचा उपयोग मुलं जर का त्यांच्या मनामध्ये तो आवाका आणि स्वतःचं ध्येय ठरवलेलं असेल त्यांनी, तर त्या संधीचा ते नीट उपयोग करू शकतात. ते पाहिलं जातं, त्यांच्याशी बोललं जातं. त्यांना एक चिंतन प्रक्रिया असते जी आठवडी पातळीवर होते शनिवारी सभांच्या माध्यमातून. त्याचसोबत वर्ग पातळीवरची सभा असते ज्याच्यामध्ये मुलं आपलं म्हणणं, आपल्या अडचणी मांडत असतात. त्यातूनही हे सातत्याने मूल्यमापन, आत्मचिंतन ही प्रक्रिया होत असते. तर अशा विविध अंगानं ही आत्मचिंतनाची आणि मूल्यमापनाची प्रक्रिया आकार घेत असते. मला शेवटच्या भागामध्ये तुम्हाला असं विचारायचंय की हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला थोडीशी रुखरुख वाटते की या शाळांमधले जे उपक्रम आहेत किंवा या प्रकारचा जो अनुभव तुमची मुलं घेतात, शिक्षक घेतात, तो काही आम्हाला घ्यायला मिळत नाही. परंतु शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत, या शाळांना शेती किंवा जमीन या काही शक्यता आता अजिबातच नाही. अगदी मोठ्या-मोठ्या बिल्डिंगमध्ये या शाळा भरतात. तर गांधींच्या नई तालीमचा दृष्टिकोन घेऊन ज्या औपचारिक शाळा आहेत, म्हणजे सरकारी शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील, तर शासनाच्या धोरणामध्ये फारसं त्याच्यामध्ये प्रतिबिंब नाही. पण जो अवकाश शाळेमध्ये मिळतो, त्या अवकाशामध्ये उत्पादक कामं किंवा नई तालीमचा कुठला दृष्टिकोन एक शिक्षक म्हणून आम्ही आमच्या शाळांमध्ये घेऊ शकतो, असं तुम्ही सांगा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हणजे 1000, 2000, 4000 अशाही संख्येच्या शाळा आपल्याकडे आहेत. मी या शाळांबद्दल बोलणार नाही, कारण या शाळा एका अर्थानं अतिशय मर्यादित जागेमध्ये मर्यादित आवाका ठेवत पुस्तक केंद्री शिक्षण किंवा फार तर फार आपण असं म्हणू की केवळ वैचारिक पातळीवरती काही प्रक्रिया यामध्ये होत असते. पण तरीही काही करणं शक्य आहे, कारण मूल घरी असतं, मूल परिसरामध्ये असतं. त्यामुळे मुलांनी परिसराच्या पातळीवरती म्हणजे त्याची सोसायटी जर शहरांच्या बाबत असेल तर सोसायटीच्या पातळीवरती काय करणं शक्य आहे, घरात काय करणं शक्य आहे, याचे जर का काही उपक्रमांची यादी परिस्थितीप्रमाणे ठरवली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला काही सांगू इच्छिते की शहरांच्या पातळीवर एक कचरा व्यवस्थापन हा अतिशय चांगला भाग आपल्याला करता येण्यासारखा आहे. पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा भाग होऊ शकतो. ऊर्जा व्यवस्थापन हा भाग होऊ शकतो. कार्बन फुटप्रिंट हे कसं काय आपल्याला कमी करता येऊ शकेल याची समज मुलांची विकसित केली जाऊ शकते. साधारणपणे मुलं अनेक प्रकारची खरेदी म्हणजे ग्राहक म्हणून तिथे एक महत्वाची भूमिका मुलांची शहरामध्ये एक विशिष्ट प्रकारची असते. त्यामुळे सुजाण ग्राहक मूल कसं होऊ शकेल याचाही विचार केला जाऊ शकतो. तर मला असं वाटतं भरपूर अवकाश आहे. घरामध्ये आई वडिलांच्या सोबत रविवार, शनिवार हे दिवस जर का नीटपणे वापरायचे ठरवले तरी सुद्धा मुलांना काय काय करता येऊ शकतं. आणि आपल्या शासनाच्या स्तरावर आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलंय याच्यामध्ये त्यांनी व्यवसाय शिक्षणाचा उल्लेख केलाय आणि परंतु अर्थव्यवस्था ही एका वेगळ्या अंगाने जाते आहे, केंद्रीकृत तुम्ही म्हणालात तसं. तर अशा मर्यादेमध्ये म्हणजे पालकांची मानसिकता बदलली आहे, सरकारचा आर्थिक दृष्टिकोन जो गांधींच्या विचारापासून खूप दूर गेलेला आहे. अशा कालखंडामध्ये शासनानं एकूणच शिक्षण प्रक्रियेमध्ये महात्मा गांधींच्या नई तालीमचा दृष्टिकोन घेऊन नेमके काय बदल करायला पाहिजे किंवा काय धोरणं घ्यायला पाहिजेत असं तुम्हाला? समता, सुरक्षितता, बंधुता, स्वातंत्र्य ही अनुभूती मोजक्या लोकांना हवी आहे की सगळ्यांना हवी आहे? हवी असेल आणि पर्यावरणाचे प्रश्न जे बिकट झालेले ते सोडवायचे असतील तर आपल्याला शिक्षण पद्धतीतही बदल करावे लागतील. जर का टोकाची स्पर्धा ही मुलांसाठी हानिकारक असेल जी आपण सगळे बघतो तर आपल्याला वेगळ्या प्रकारचं सहयोगी शिक्षण काय असेल ज्याच्यामध्ये मुलं परस्परांशी तुलना करून द्वेषभावनेने जोडले जाणार नाही तर सहयोगी पद्धतीनं स्नेहानं ते जोडले जातील, हे खूप महत्वाचं आहे. दुसरं मला असं वाटतं की शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर बाजार झालेला आहे, स्तरीकरण झालेलं आहे. हे स्तरीकरणही आपण जर का नाकारलं नाही,
हे स्तरीकरण असुरक्षिततेतून होतंय, टोकाच्या स्पर्धेच्या भावनेतून होतंय आणि याला पालकही जबाबदार आहेत. केवळ शासन जबाबदार आहे हे असं मला वाटत नाही. मी असं म्हणेन की पालकांनी आणि शिक्षकांनी आणि शासन व्यवस्थेने सगळ्यांनीच हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला कशा प्रकारचं मुलांचं भविष्य घडवायचं आहे. त्या काळातलं मुलांना खरी सुरक्षा कशी मिळणार आहे, ती केवळ विविध प्रकारची भौतिक सुविधा त्यांच्या अवतीभोवती पेरड्यानी ते होणार नाही, तर त्यांना त्या प्रकारचं मैत्र मिळणारा अवतीभोवतीचा समाज गरजेचा आहे. आणि त्यांना पर्यायी जीवनशैली जर का त्यांनी स्वीकारली तर दीर्घकाळ ही सुरक्षा आपल्या मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मिळणार आहे. हा आपल्या निश्चित. तर महात्मा गांधींच्या बुनियादी शिक्षण किंवा नई तालीमच्या शाळा या भूतकाळात कधीतरी होत्या आणि त्याच्याबद्दल आपण कुठेतरी वाचत होतो. परंतु त्या भूतकाळाला वर्तमान काळामध्ये रूपांतरित करून सुषमाताईंनी त्याच वर्ध्यामध्ये, त्याच सेवाग्राम आश्रमामध्ये आणि त्याच इमारतीमध्ये पुन्हा एकदा ही शाळा सुरू केली. आणि ती केवळ प्रतिकात्मकरित्या सुरू न करता आजचे संदर्भ त्याला जोडून शिक्षणाचा जो एक नवा रचनावादी विचार आहे तो जोडून प्रत्यक्ष उत्पादकता आणि प्रत्यक्ष शिकवण्याच्या नव्या पद्धती, मेंदू आधारित संशोधनावर आधारित असलेल्या रचनावादी शिक्षण असा मेळ घातल्यानं या शाळेचा पाया अत्यंत भक्कम झाला आहे. आणि आज ही शाळा प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत सुद्धा पुढे सरकून अनेकांना प्रेरणा देते आहे. माझी आपल्याला विनंती राहील की आपण जेव्हा कधी गांधी आश्रमात जाल तेव्हा सेवाग्रामच्या या शाळेला, शिक्षणातील या नव्या प्रयोगाला आपण सगळे नक्कीच भेट द्यावी आणि हा प्रयोग समजावून घ्यावा. आपल्या शाळा आपण जरी नई तालीममध्ये पूर्णांशाने रूपांतरित करू शकलो नाही तरी सुषमाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा दृष्टिकोन घेऊन आणि त्याच्यामधले काही उपक्रम आपण आपल्याकडे नक्कीच घेऊ शकतो.